2029च्या निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण नसेल, चिन्ह गोठवलं जाईल, माझा कट्ट्यावर संजय राऊतांचा मोठा दावा. शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे लक्ष. अजित पवारांना कारवाईमुळे सत्तेतनं बाहेर पडावं लागेल. शरद पवार अजित पवारांसह मोबियामध्ये येतील. संजय राऊतांच्या भाकितामुळे चर्चांना उधाण. राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसन, राष्ट्रवादीचा तिखट पलटवार. केवळ मुंब्रा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे हिरवा रंग पसरवू. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने नव्या वादाची चिन्ह, तर माफीनामा दिलाच नाही. सैयद शेख यांचं स्पष्टीकरण. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या बिहार भवनाचा वाद पुन्हा एकदा उफाळला. राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरींचं वक्तव्य. तर बिहार भवन हवंय तर आम्हालाही पाटण्यामध्ये जागा द्या, राऊतांची मागणी. चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची चिन्ह, वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 2 अपक्ष नगरसेवक मुंबईकडे रवाना. काँग्रेसचा सकारात्मक प्रतिसाद न आल्यानं भाजपच्या पारड्यात वजन टाकण्याची चिन्ह. कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल. पक्षाकडून पोलिसात तक्रार. नॉट रिचेबल नगरसेवकांचे भाजप आणि शिंदेंच्या कार्यालयात पोस्टर्स लावून राऊतांचा खोचक टोला. मुंबई महापौरपदाची निवडणूक लांबणीवर. भाजप आणि शिवसेनेची अद्यापही गटनोंदणी नाही. फेब्रुवारी महिन्यात मुंबईला नवा महापौर मिळण्याची शक्यता. डोंबिवली स्टेशन बाहेरील परप्रांतीय विरुद्ध मराठी फेरीवाला वाद पुन्हा एकदा चर्चेत. मराठी स्टॉलधारक तरुणीच्या हक्कासाठी मनसे मैदानात, तर परप्रांतीय फेरीवाल्यांवर पालिका अधिकारी मेहरबान असल्याचा आरोप. भारतात होणाऱ्या आगामी 2020 विश्वचषकातून बांगलादेश आऊट. बांगलादेशऐवजी आता स्कॉटलंडचा समावेश. आयसीसीकडनं अधिकृत घोषणा. जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचने घडवला नवा इतिहास. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविचने साजरा केला 400वा ग्रँड स्लॅम विजय. 400 ग्रँड स्लॅम सामने जिंकणारा जोकोविच पहिलाच टेनिसपटू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.